पुण्यात आणखी एका गुंडाला संपवल्याची घटना घडली असून या घटनेमुळे आता पुन्हा एकदा गुन्हेगारी जगताचा सुळसुळाट असणाऱ्या पुण्यानं अनेकांनाच धडकी भरवली आहे। पुण्यातील लष्कर परिसरात नागरिकांना वेठीस धरून त्यांच्याकडून पैसे आणि ऐवज लुटणाऱ्या एका सराईत गुंडाला बहिणीची छेड काढल्यामुळे तरुणीच्या भावानं 2 मित्रांच्या साथीनं त्याचा खात्मा केला। सीसीटीव्हीमुळे ही संपूर्ण घटना उघडकीस आली। अरबाज बबन शेख असं या मृत सराईत गुन्हेगाराचं नाव आहे। त्याच्या नावे तब्बल 25 गुन्ह्याची नोंद असून तो नुकताच तुरुंगातून सुटून बाहेर आला होता। असं असूनही त्याच्या वर्तणुकीत काहीही सुधारणा होत नव्हती। त्याने लोकांना त्रास देणं सुरूच ठेवलं होतं। त्यातच त्याने एका तरुणीची छेडही काढली होती। त्यामुळे संतापलेल्या या तरुणीच्या भावाने 2 मित्रांसह कट रचला आणि त्याचा खून केला। सोलापूर येथील प्रसिद्ध निवेदका श्वेता हुल्ले यांच्यावर मोठा कठीण प्रसंग बेतला होता। श्वेता या सोलापूर-उमरगा महामार्गावर प्रवास करत असताना चोरट्यांनी त्यांची कार अडवून हल्ला केला। मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून कुटुंबियांच्या जीवावर बेतले नाही, असं श्वेता यांनी म्हटलं आहे। श्वेता हुल्ले यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। सोलापूर शहरापासून अगदी काही अंतरावर असलेल्या इटकळ गावाजवळ ही घटना घडली आहे। तेव्हा श्वेता या त्यांच्या कुटुंबासोबत प्रवास करत होत्या। त्याच वेळी काही दरोडेखोरांनी त्यांची कार अडवून त्यांच्यावर हल्ला केला। सोलापूर धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर ही घटना घडली आहे। मात्र पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। दहावी आणि 12वीची परीक्षा पुढील महिन्यात सुरू होणार आहे। त्यातच आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे। यामध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण OMR गुणपत्रिकेत पाठवले जात होते। याच संदर्भात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता हे गुण बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावे लागणार आहे। राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे। त्यात राज्य मंडळांनी ऑनलाईन गुण भरण्याबाबतची कार्यपद्धती दिली असून प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे। यामध्ये मेकर आणि चेकरचा समावेश केला असून शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य चेकरची भूमिका बजावणार आहे। उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे। व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाडीमध्ये बसण्याआधीच बॅक सीटवर मध्यभागी महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बसलेले दिसत आहे। शिंदे कारमध्ये आल्यानंतर मागील बाजूच्या सीटवर बावनकुळेंच्या उजवीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंच्या मागील रांगेतील विंडो सीट पकडतात, तर बावनकुळेंच्या डावीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार कारमध्ये शिरतात। आता मागील सीटवर पूर्ण क्षमतेने म्हणजेच 3 सीटवर 3 नेते झाल्यानंतरही चालकाच्या मागील दारामधून भाजपाचे आमदार गिरीश महाजन कारमध्ये शिरतात। महाजन कारमध्ये शिरल्याने अजित पवार अजून उजवीकडे सरकतात। दरम्यान बावनकुळेही महाजनांना जागा करून देण्यासाठी पुढे सरकून बसतात। त्यामुळे एका बाजूने फडणवीस, दुसरीकडून महाजन अशा स्थितीत मध्यभागी बावनकुळे आणि अजित पवार 4th सीटवर बसल्याप्रमाणे अगदी दाटीवाटीने बसलेले दिसतात। पुण्यातील उच्चभ्रू परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी शहरात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा भांडाफोड करत 2 राजस्थानी यूट्यूब अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या 2 रशियन मॉडेलला ताब्यात घेतलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील विमाननगर भागात पोलिसांकडून हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेलला ताब्यात घेण्यात आलं आहे। या चौघी ऑनलाईन वेश्या व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आल्यानंतर पुणे शहर गुन्हे शाखेने विमाननगर भागातून ताब्यात घेण्यात आलं। विदेशातून ऑनलाईन माध्यमातून हा वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे।